मासाहेब जिजाऊ उभ्या होत्या, चिंताग्रस्त अवस्थेमध्ये होत्या, काळजीमध्ये होत्या आणि लाल मानाच्या खिडकीतून एका किल्ल्याकडे पाहत होत्या. सकाळ झाली. राजे शिवछत्रपती आंघोळ आटपून आई भवानीचं दर्शन घेऊन आऊसाहेबांना मुजरा करण्याकरता आले. मुजरा केला, परंतु आऊसाहेबांचं लक्ष नव्हतं. राजे विचारतात, आई साहेब कोणत्या काळजीमध्ये आहात? आऊसाहेब सांगतात, राजा आजही तो कोंढाणा मला खुणावतोय. आऊसाहेब तुम्ही आणि तुमच्या शुभानं या स्वराज्याचा घाट घातलाय, स्वराज्य निर्मितीला घेतलाय, पण मला मात्र त्याच्यापासून का बाजूला ठेवलंय? मला तुमच्या पदराच्या छत्रछायेखाली घ्या. राजांनी आईचे बोल ऐकले आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता राजा सरसवला. सत्रेवरती आला, मराठ्यांची बैठक बसली गेली आणि विडा ठेवण्यात आला. अरे कोण कुच करणार कोंढाण्यावरती? एक एक मावळा त्या काळामध्ये मृत्यूशी स्पर्धा करण्याकरता पुढे येत होता. बाजीनं यावं, बाजीनं सांगावं, राजा मी जातो कोंढाण्यावरती. एवढ्या ते सजिने यावं, हे सजिनं सांगावं, माझे थांबा, आम्ही जातो, आम्ही लढतो कोंढाण्यावरती. आणि तेवढ्यात तानाजीनं उठावं, तानाजीनं सांगावी, सजिन थांबा, आता डाव आपला, आपण जाणार, आपण लढणार. पण माझा राजा जाणता राजा होता. राजानं सांगितलं, ताना अरे तुझ्या लेकराचं लग्न आहे, लेकराचं लग्न पार पाड. कोंढाणा आमच्या साहेबांचं स्वप्न आहे आणि उद्याचा सूर्योदय होण्या अगोदर कोंढाणा स्वराज्यामध्ये येईलच. पण तोही मावळा होता दादा. अरे आता सारे कावळे झाले, पिवळे पिऊन शिवजयंती साजरी करणार आहे. पण या तानाजीनं सांगितलं, राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजे शिवछत्रपती त्या तानाजीच्या चेहऱ्याकडे पाहत बसतात आणि राजा त्याला छातीला लावून सांगतात, ताना अरे ताना तुझ्या सारखी माणसं म्हणून स्वराज्याची बाग हात उभा आहे. या तानाजी माणूसराने 300 मावळ, एक मुक जनावर आणि एक 70 पास केलेलं म्हातार, कमरेमध्ये वाकलेलं, दात पडलेलं त्या मावळ्यांना, त्या 300 मावळ्यांना सोबत घेतलं आणि कोंढाण्यावरती मराठी मावळे दाखल झाले. रातोरात मशाली पेटल्या गेल्या, मशाली पेटल्या गेल्या, संशयी बाहेर निघाल्या आणि एकच गर्जना झाली, हर 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 महादेवची गर्जना झाली. रातोरात कोंढाण्याच्या मातीमध्ये सगळे मावळे उतरले आणि युद्धाला सुरुवात झाली. खणखत खणखत तलवारी बाजू लागल्या. पण मराठ्यांचं दुर्दैव, मोगलांची चाकरी करणारा उदयभान नावाचा हिंदू सरदार तानाजी मालुसरेवरती चाल करून आला. तानाजी मालुसरे लढता 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 हातातली ढाल खाली निघून पडली. तानाजी मालुसरेला डोक्यावरचा फेटा काढला, हाताला गुंडाळला आणि लढाईला सुरुवात केली. पण पुन्हा मराठ्यांचं दुर्दैव, लढता लढता तानाजी मालुसरेवरती एक वार झाला आणि त्या वारामध्ये तानाजी मालुसरेचा एक हात धडापासून वेगळा झाला. दादा तानाजी थांबला नाही. तानाजीनं तरी सुद्धा लढायला सुरुवात केली. बघता बघता तानाजी मालुसरेचा दुसराही हात धडापासून वेगळा झाला आणि तिसरा वार तानाजी मालुसरेच्या छातीवरती लागला आणि तानाजी मालुसरा कोंढाण्याच्या पतीत पडला. पण पडल्याच्या नंतर तानाजी मालुसरे सांगतोय, हे मातृभूमी, हे आई जगदंबे, अगं सांग माझ्या राजाला, हा तानाजी मातीत पडला पण मातीसाठी पडला. आणि दादा आपला सरदार मेला, आपला सरदार पडला हे बघता क्षणी सगळे मराठी मावळे मागे फिरायला लागले. पण त्याच वेळेला तानाजी मालुसरेचा धाकटा भाऊ सूर्याजी पुढे आला. हा सूर्याजी म्हणतो, अरे भेकराच्या औलाद, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि मागे काय सरता, अरे पुढे वा. तरी सुद्धा ते मावळे पुढे सरकायला तयार नाही. पण त्याच वेळेला हे 70 पास